हॅलो नमस्कार, मी प्रतिमा परिमळमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे. तर हा ब्लॉग मी एंड केल्यानंतर लगेच दुसरा ब्लॉग स्टार्ट केलाय, कारण उद्या आहे भोगी आणि परवा दिवशी आहे संक्रांत आणि तेरव्या दिवशी आहे किंक्रांत. तर उद्या भोगीचं काय काय साहित्य आहे घरामध्ये ते शिल्लक भाज्या वगैरे किंवा अजून काय बाकीचं साहित्य लागतं ते सगळं आता बघणार आहे मी, काय काय आहे काय काय नाहीये. आणि जे नसल ते संध्याकाळी किंवा उद्या सकाळी मी आणायला जाणार आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला भोगीच्या भाजीचा पण व्हिडिओ येईल. ह्याच व्हिडिओमध्ये येणार आहे, त्यामुळे मी आजच स्टार्ट केलाय हा व्हिडिओ. तर आता मी काय काय भाज्या आहेत फ्रीजमध्ये हे बघते आणि तुमच्यासोबत पण मी शेअर करते. नवीन कोण असेल चॅनलवरती सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. आणि तुम्हाला संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमची शॉपिंग झाली की नाही, साडी वगैरे घेतली की नाही, किंवा अजून काय शॉपिंग करतात. बायकांची खूप सारी शॉपिंग असते, कारण हा सण बायकांचा असतो त्याच्यामुळे. तर तुमची झाली की नाही शॉपिंग मला सांगा. तर आमच्या परीने आज तिच्या हाताने हेअरस्टाईल केली आहे. आज कशी दिसते मला नक्की सांगा. रोज असं हेअरस्टाईल करायला तुला काय होतं ग? तसेच व्हिडिओकडे केस सोडती. आज किती छान दिसतीये, बघू ये इकडं पाठीमागे कर. तिच्या हाताने केली, हे बघू शकते किती छान दिसत आहे तिचे हेअर. रात्री हेअर वॉश केलाय त्याच्यामुळे अजूनच छान दिसतंय. बघू आमची परी छान दिसते का नक्की सांगा. बिग बॉस चालू झालंय, ते पण 11 जानेवारी 2026 पासून रोज बघायचं आता. आम्हाला लय आवडतं मराठी बिग बॉस. हिंदी नाही आवडत इतकं, पण मराठी बिग बॉस लय आवडतं. आम्ही एकही सीझन सोडलेला नाही, एकही एपिसोड सोडलेला नाहीये आणि लय भारी वाटतं. बिग बॉस लागण्याची वाट आहे ना, आम्ही दिवसभर बघत असतो. संध्याकाळी 9 कधी वाजतील, 9 कधी वाजतील. त्याच्यामुळे आता अशी उत्सुकता लागली की कधी संध्याकाळी 9 वाजतील. तर बिग बॉस तर चालू झाले. तुम्ही बघताय की नाही बिग बॉस मला नक्की सांगा. मला खूप आवडतं. तर ह्या वर्षीचा शो गाजणार आहे, हाय का नाही परी? नशिबाचं दार उघडणार का दार पलटणार काय ग? नशिबाचा खेळ पलटणार आणि काय काहीतरी हाय बाई असं. तर मस्त आहे. मला तर लय बिग बॉस आवडतं. मी ना रात्री जरी एपिसोड बघितला ना तरी दुसऱ्या दिवशी दुपारच्या वेळेला एपिसोड लागतो ना, 12ला का 12:30ला लागतो, तेव्हा पण मी बघते, कारण मला इतकं बिग बॉस आवडतं. तर आता बघूया संध्याकाळची तर वाट बघते. आत्ताशी वाजलेत 4:45 झालेत. आता चहाची वेळ झालेली आहे. आता चहा करणारे. आणि मी मागाशी म्हटलं होतं ना तुम्हाला की भोगीच्या काय काय भाज्या आहेत शिल्लक, त्या मला बघायच्या आहेत. तर त्या पण आता मी बघते आहेत की नाही, काय काय आहे काय काय नाही आहे तेवढं बघून मग घेऊन येणार बाकीचं काय राहिलेलं. तर आता आज आहे ना खूप असं शाळू दिवस आहे आणि असं करमतच नाही आहे आज, असं वातावरण झाले. तर आता 5:30 वाजून गेलेत. तर आता म्हणलं चहा ठेवावा, कारण मला खूप आळस यायला लागलाय. आता बोलते तरी सॉरी मला आळस येतोय. मला झोपायचं नाही आहे, त्याच्यामुळे मी कंट्रोल करते आहे. मी जर आता झोपले ना तर संध्याकाळची मला झोपच लागत नाही. म्हणून मग आता परीला म्हटलंय, मी इथं बसली परी तुम्ही बघताय, तर तिला म्हणलं दूधपुडी घेऊन ये, कारण चहा करते थोडासा आणि मस्त वाटेल मग, जरा थोडंसं फ्रेश वाटतं चहा घेतल्यानंतर. जाती का परी? दूध घेऊन येते. 100 रुपये घेतलेत ना फ्रीजवरचं, 100 रुपये घे. तर त्यातलं 37 रुपीजची दूधपुडी काय, आणि 3 रुपीजवरती राहतात ना, 40 रुपीज होतात. मग 3 रुपीजच्या शॅम्पू पुड्या आण, क्लिनिक प्लस 3, आणि 60 रुपीज 60 रुपीज वापस आणायचे, माघारी घेऊन यायचे. हां जा व्यवस्थित आणि लवकर ये. आल्यावरती चहा करून देते तुला. चला आता तिला लावले दूध आणायला, त्याच्यानंतर चहा करते मस्त. आळस पण जाईल आणि छान पण वाटेल. मूड फ्रेश करायचा असेल तर चहाशिवाय काहीच नाही. तर आता आहे ना वांगी तर आहे, वांगी तर लागतातच आपल्याला. गाजर पण आहे, घेवडा पण आहे, शेपूची भाजी आहे, मेथीची पण आहे, ते बघू शकताय. दोन्ही पण भाज्या आहेत. प्लस गाजर पण आहे, आणि ज्या आपल्या हरभऱ्याच्या गाठी असतात त्या सुद्धा आहेत. निवडून ठेवलेल्या सुद्धा मी ठेवल्यात फ्रीजमध्ये, त्या सुद्धा आहेत, हे बघू शकताय. आणि आता जे जे काही साहित्य नसेल ना ते बघणार आहे आणि ते घेऊन यायचे. तर चहा पावडर संपलेली, चहा पावडर आणली, निशा मेहंदी आणली, हे परीसाठी केक आणलाय, इथं दूध आणलंय. दूध आता सध्या चालू लागणार आहे म्हणून, कारण संपलं होतं. उद्या पुरणपोळीला गुळ लागेल, शेंगदाणे, साखर,
तिळाची चिक्की किंवा तिळ लाडू करण्यासाठी तिळ आणलेत आणि खण पण आणलेत. बघू शकताय. आता हे खण चांगले स्वच्छ धुवावं लागणार आहे. आता इथं असेच मिळतात छोट्या साईजचे, त्यामुळे मग मी असेच घेऊन आले. त्यानंतर इकडे बघू शकताय गाजर आणलंय हलव्यासाठी आणि वंशासाठी पण, आणि वंशासाठी बाकीचं सगळं साहित्य आणले. बापरे, ऊसाच्या तर 2च कांड्या तुम्ही बघू शकताय 10 रुपयाला. ती एवढी ऊस 10 रुपयाला. ओंब्या तर 5च 10 रुपयाला. इतकं महाग झालंय ना प्रमाणाच्या बाहेर. तर एवढं सगळं घेऊन आले. आता सगळं हे व्यवस्थित ठेवते आणि भोगीच्या भाजीची तयारी करते. आणि सगळ्यात अगोदर हे जे खण आहेत ना हे पाण्यामध्ये भिजायला घालते, म्हणजे व्यवस्थित छान धुवून आणि सुकायला ठेवते. कारण आमच्या इकडे ना आजच ह्याची पूजा करतात. तर आज मी सगळे देव ब्रशने घासून घेतले पितांबरीने, आणि ब्रशने ना खूप छान निघतात देव. हा ब्रश देवांसाठीच केलेला आहे, वापरलेला नाही आहे. तुम्ही बघू शकता किती छान भांडी निघाली. त्याच्यानंतर मग मी पूर्ण मंदिर कॉलिंगने पुसून घेतलं आणि छान अशी देवपूजा केलेली आहे. आणि फुलं आणायचीच आज, कसं काय माहिती लक्षातच नाही माझ्या, मी विसरून गेले. तेवढीच फक्त हॅलो, तर खंत आज आहे वाटते, पण भोगी आणि देवपूजा भोगीच्या खूप छान सर्वांना वाटते, खूप 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 पॉझिटिव्ह शुभेच्छा. तर वाटते. आता मी भोगीची भाजी बनवणार आहे आणि भोगीच्या भाजीसाठी मी काय काय साहित्य घेतले, भोगीची भाजी आमच्याकडे कशी बनवतात, काय काय वाटणामध्ये वापरतात, हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा, तेव्हाच तुम्हाला समजेल. आणि खूप छान लागते भोगीची भाजी. आणि तुम्हाला भोगीच्या आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. खेंगाट बनवण्यासाठी मी इथं घेतली वालपापडी, घेवड्याची शेंग, गाजर, पावटा, घेवडा, वाटाणा, शिवाय शेंगदाणे आणि हरभऱ्याच्या गाठी, टोमॅटो, ऊस, बटाटा, वांग, शेपूची भाजी, मेथीची भाजी आणि बाकीचं काही जे साहित्य आहे ते सुद्धा घेतलेलं आहे, तेही तुम्हाला दाखवते. सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून चिरून मी ठेवलेल्या आहेत. आणि त्यानंतर वाटणाला मी काय काय साहित्य घेतले हे सुद्धा सांगते. हुरडा घेतलाय, हुरडा भाजून घेतलाय, आलं घेतले, लसूण घेतले, मीठ घेतले, भाजलेला कांदा आहे, कोथिंबीर आहे, खोबरं खिसून घेतले आणि तीळ घेतलेला आहे. हे सगळं आपल्याला भाजायचं आहे. त्यात नंतर मग मी घरचा मसाला घेतलाय, जिरी मोहरीचा डबा सुद्धा घेतलाय, कारण ह्यामधले आपल्याला जिरी मोहरी हळद लागणार आहे, त्यामुळे तेजपत्ता पण लागणार आहे. तेलाची किटली पण घेतलेली आहे आणि कढई तापायला ठेवली. आता मी कढईमध्ये सध्या मी आता खोबरं भाजून घेते. सगळ्यात अगोदर खोबरं छानपैकी असं भाजून घेतलं. त्यानंतर मग मी आता तीळ भाजून घेते. वाटणामध्ये तीळ खोबऱ्याचं वाटण पाहिजेच, खूप छान वाटण होतं. हे सगळं भाजून घेतल्यानंतर आता एका मिक्सरच्या जारमध्ये मी हे सगळं बारीक करून घेणारे वाटण. आणि खूप छान आणि टेस्टी भाजी होते ही. वर्षातून एकदाच भाजी आपण बनवतो आणि असं म्हटलं जातं, जो खाई भोगी तो होई सदा निरोगी. त्यामुळे ही भाजी नक्की आवर्जून खाल्ली पाहिजे प्रत्येकाने. तर आता मी कढईमध्ये तेल घातले, तेलामध्ये जिरी मोहरी टाकली. जिरी मोहरी छान तडतडल्यानंतर तेजपत्ता टाकलं. तेजपत्ता तडतडल्यानंतर त्यामध्ये मी टोमॅटो घातलेला आहे आणि जो आपण वाटण केलेलं आहे ना ते सुद्धा त्यामध्ये मी घातलेलं आहे. हे छानपैकी असं परतून घेते. वाटण भाजलेलं आहे त्याच्यामुळे जास्त काय आपल्याला भाजण्याची गरज नाही आहे. आणि मी वाटण परतून घेतलं. त्यानंतर हळद टाकलेली आहे आणि घरचा मी बनवलेला एकदम झणझणीत अस्सल गावाकडचा मसाला बनवलेला तो सुद्धा वापरला आहे. आणि ह्याच्यामध्ये आता मी ज्या सगळ्या भाज्या घेतल्या होत्या ना त्या सगळ्या भाज्या ह्याच्यामध्ये मी टाकून घेते. जसं की गाजर, टोमॅटो, वांग, बटाटा, पावटा, हरभऱ्याच्या गाठी आणि ऊस, गाजर, सगळं म्हणजे जे काही साहित्य आहे, घेवड्याच्या शेंगा, हे सगळं जेवढं आपण पालेभाज्या सुद्धा ज्या आपल्याकडे अवेलेबल असतात ना त्या सगळ्या पालेभाज्या आपण ह्याच्यामध्ये घालायच्या आणि छान अशी भाजी बनवायची. तर आता हे सगळं मिक्स करते. आणि सुकी भाजी करायची असेल तरीसुद्धा आपण करू शकतो, पातळ भाजी करायची असेल तरीसुद्धा करू शकतो. मी लपथपीत अशी बनवणार आहे आणि थोडी सुकी पण बनवायची आहे. त्यामध्ये मी थोडंसं तीळ घातलं आणि जेवढं पाणी हवं आहे ना भाजीला तेवढं पाणी आपल्याला टाकायचं आहे भाजी शिजण्यापुरतं. तर आता हे वाटणाचं पाणी जे शिल्लक राहिलं होतं ते मी त्यामध्ये टाकलेलं आहे. त्या छान भाजीला उकळी फुटून देते. आणि त्याच्यानंतर आता मी तीळ लावून बाजरीची भाकरी बनवणार आहे. तसं तर आम्ही बाजरीची भाकरी रोजच खातोय डेलीमध्ये, आम्हाला आवडते ना आमच्या गावाकडे बाजरीची भाकरी रोज डेली एक टाईम खाल्ली जाते. आणि आज तर स्पेशली तिळाची भाकरी करायची होती. तिळाची भाकरी आम्हाला सगळ्यांनाच आवडते, वर्षातून एकदाच बनवतो आपण आणि ती खाल्लीच पाहिजे.
तर आता छानपैकी असं बाजरीचं पीठ मी मळून घेतलेलं आहे आणि भाकरी छान अशी थापून घेतली. त्याच्यावरती मी तीळ लावलेला आहे आणि तीळ लावून पुन्हा थापून घेतली. त्यानंतर मग तवा छान तापलेला होता. तव्यामध्ये भाकर शिफ्ट केली आणि पाणी लावून घेतलं. पाणी लावल्यानंतर सुद्धा आपल्याला वरून तीळ टाकायचे आहेत, म्हणजे भाकरीला छान चिटकून राहतात. भाकर छानपैकी एका बाजूने आता शेकलेली आहे. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा बघू शकताय शेकली छान. आता ही भाकर तव्यामध्येच मी अशी भाजून घेणार आहे. पहिलं मी आहे ना गॅसवरतीच भाकरी भाजायचे, पण मला ना सारख्याच कमेंट यायला लागल्या की गॅसवरती भाकरी भाजू नये, चांगली नसते, म्हणून मग मी तव्यातच भाजायला लागले. तर आपली खेंगटाची भाजी तयार आहे आणि एवढा भारी सुगंध येत होता ना, खूप छान वास येत होता. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग? आवडला का? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा, सबस्क्राईब पण करा. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.